वॉइस क्लिअर आहेत? आपल्याला माहीत असेल की सुरुवातीला आपण 2 पेपर फुटीचे प्रकरण हाताळत होते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य भरतीचा तपास सुरू होता. त्या भरतीचा तपास करताना आपल्याला म्हाडाची लिंक लागली आणि एक्झामिनेशन होण्याच्या आधी आदला रात्री आपण ते सगळे लोकांना अरेस्ट केले आणि त्याचा तपास चालू असताना आणखी काही आपल्याकडे सर्च अँड सीजरमध्ये क्लू लागल्यानंतर आपल्याला असा निदर्शनात आला की TETची परीक्षा असते जे एज्युकेशन डिपार्टमेंटची, त्याच्यामध्ये पण गोंधळ आहेत. आणि मग त्याचा तपास सुरू केल्यानंतर काल रात्री आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे TETची जे प्रिलिमिनरी परीक्षा असतात त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार चालू होता आणि मिसअप्रॉप्रिएशन बरेच गोष्टी होती, त्याच्याबद्दल एक गुन्हा दाखल केलेला आहे. तो गुन्हाचा म्हणजे फिर्याद त्या सध्याचे जे कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही 2 लोकांना अरेस्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मधल्या कालामध्ये कंट्रोलर ऑफ एक्झामिनेटर होते मिस्टर तुपे आणि त्यांच्याबरोबर आणखी एक एक्सपर्टला आम्ही अरेस्ट करून आता केलेले आहे. ते कोर्टासमोर प्रोड्यूस करणार आहेत. रात्री सर्च अँड सीजरमध्ये आपल्याला जवळपास 88 लाख रुपीज कॅश आणि त्याशिवाय काय गोल्ड्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्स पण सापडलेले आहेत. आणि मोडस ऑपरंडी असं होती की जे एक्झामिनेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते GS सॉफ्टवेअरनं देण्यात आली होता आणि एक्झामिनेशन घेतल्यानंतर काही कॅन्डिडेट्सला त्यांनी सांगायचं आहे की तुम्ही OMR शीट लिहू नका आणि स्कॅनिंगच्या वेळी तो OMR शीटमध्ये एंट्री करायचे. त्याशिवाय जर कोणी राहून गेला असेल तर नंतर त्यांना सांगायचे तुम्ही करेक्शनसाठी द्या, रीचेकसाठी द्या आणि त्यावेळी ते गोंधळ करायचे. आणि त्याप्रमाणे सध्याच्या काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 लोकांना अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे. आणि सगळ्याचे तपास जे काही सुपरविजन आहेत ते DCP EOW आणि ACP EOW भागशी नौटक्के आणि राजेंद्र पलसुळे आणि त्यांच्याबरोबर PI हाके आणि त्यांचे सगळे 4ही इन्स्पेक्टरची टीम करतायत. सर, हे किती पैसे घ्यायचे आणि यांना किती पैसे मिळाले त्याची वाटणी तुमच्यामध्ये कशी झाली? सगळे प्राथमिक अंदाज आहेत, पण 35,000 ते 1 लाखपर्यंत ते घेत होते. आणि हे फर्स्ट स्टेजची परीक्षा आहेत, त्याच्यानंतर आणखी एक परीक्षा द्यावं लागतात. सो त्याप्रमाणे रेट होता. जवळपास 4.5 कोटी गोळा झाला होता असा आमच्या म्हणजे प्राथमिक अंदाज आहे. पण सध्या कालच गुन्हा दाखल झालेला आहे, सो नक्की काय आहे ते कमेंट करता येत नाही. आपण 90 लाख रुपये जवळपास ते सीज केलेलं आहे. त्याच्याकरता ते झालेले आहेत. ऑक्टोबरमध्ये एक्झाम झालेली आहे. आणि एक तर आमचे GS सॉफ्टवेअरच्या प्रितीश देशमुख हे 2 झाले. आणखी 4-5 लोकांच्या लिंक आपल्याला लागत आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट लागेल. हे खूप मोठे अधिकारी आहेत आणि खूप परीक्षा घेण्याची त्यांच्यावरती जबाबदारी असतात. हे खूप आता इनिशियल स्टेज नाही, पण आणखी काही अशा प्रकारच्या गोष्टी या GS सॉफ्टवेअरला सोबत घेऊन त्यांनी केल्या या दृष्टीने काही आपल्याला आतापर्यंत आढळले? एकच उत्तर देणार आहेत. सुरुवातीला आपल्याला आरोग्य परीक्षाचे लिंक स्टुडंटने दिला, त्याच्यापासून आम्ही म्हाडाचे काढला, म्हाडापासून आम्ही TT काढलेले. मग यू कॅन गेस पुढे काय होणार. बऱ्याच परीक्षांची कामं यापूर्वी 2017 पासून होती, अगदी वेगवेगळ्या विभागांच्या. या सगळ्या परीक्षा तुमच्या रडारवरती आहेत का? त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचा विषय, पोलीस भरतीचा विषय, अनेक वेगवेगळ्या परीक्षा ज्या या कंपनीने कंडक्ट केलेल्या होत्या, या सगळ्या परीक्षांचा तपास पुणे पोलीस करणार आहेत का? नाही, देखो लेट मी क्लॅरिफाय. आमच्याकडे जे एव्हिडन्स येतात, कंप्लेंट येतात, त्याचा आम्ही तपास करतो. आम्ही सगळ्याचे तपास करण्याचे मतलब आम्हाला मॅन्डेट नाही. पण समजा आत्ताचे इन्व्हेस्टिगेशन करताना काही असा निवडून आले ज्याच्यावरून आपल्याला कळला तर निश्चित तपास करणार. सर, याच कंपनीने वेगवेगळ्या जवळपास 20 पोलीस भरती प्रक्रियांची जबाबदारी पार पाडली होती. मला वाटते आपल्या पुणे पोलिसांची जबाबदारी त्यांच्यावरती ती पिंपरी चिंचवडची होती. चर्चा अनेक झाल्या पिंपरी चिंचवडची आणखी. तर याबद्दल काही आपला तपास आहे का? नाही, आतापर्यंत आपला पोलीस भरतीबद्दल कोणत्याही प्रकारचे तक्रारी किंवा एव्हिडन्स आपल्याला सापडलेला नाही. आम्ही जे तुमच्या मनातलं आहे ते आमच्या मनातलं आहेत. पहिले आपण आपला चेक करतो, पण आतापर्यंत बिलकुलच आतापर्यंत निवडून आले नाही.
शिक्षक भरतीची सुद्धा चर्चा सुरू आहे अशाच पद्धतीच्या जीए सॉफ्टवेअरने कंडक्ट केलेल्या त्याच्या संदर्भामध्ये काही तपास आपला सुरू आहे का काही आलंय का तुम्हाला आम्ही सांगितलं ना जसा की आमच्याकडे जे एव्हिडन्सेस आहे सर्च अँड सीजर काही आला तर आम्ही ते सोडणार नाही. सर सुपेच्या काळामध्ये किती पैसे मिळाले तोपर्यंत हे पैसे त्या परीक्षेत त्या देशमुखूनच घेतलेले आहेत का वेगळे? देखो आता हे स्टेटमेंट असणार आहेत पैसे कुठून आले काय आले ते तपासाचा मुद्दा आहे पण 90 लाख रुपये आपल्याला कॅश सापडलेला आहे 88 लाख सम थाउजंड मतलब 89 लाख रुपये अप्रॉक्सिमेट त्यामध्ये अजून दुसरे कोणी आरोपी आहेत का? आहेत ना भरपूर आरोपी आम्ही कुठे म्हणलं कालच तर आपल्याकडे लिंक आली रात्री आपण गुन्हा दाखल करून 2 लोकांना अरेस्ट केलेले आहेत आणखी अरेस्ट होणार आहे आणखी लिंक आहेत आणि हे वाढत जाणार आहे. सर या जीए टेक्नॉलॉजीला ब्लॅकलिस्ट केलं होतं आणि यांनी ते परत त्यांना इवोक करून ते घेतलं तर त्याच्यापासून असं काही आहे असं जाणवतं? नाही ते एज्युकेशन डिपार्टमेंटच्या इंटरनल गोष्टी त्याच्याबद्दल काय मी भास करणार आहे ते इंटरनल का त्यांना दिला काय नाही दिला पण आपल्याला जे परीक्षामध्ये परीक्षार्थीला काही नुकसान झालं असेल आणि त्याच्यासाठी काही कट असेल तर निश्चित रूपाने तपास याला हे ज्या काळात टर्मिनेट होते किंवा ब्लॅकलिस्टेड होते त्या काळात या परीक्षांची सगळी टेंडर्स ही रेग्युलरली फ्लोट केली जातात ज्यावेळेस यांना ब्लॅकलिस्ट असताना काढलं त्यातून त्यानंतर यांना या कंपनीला ही टेंडर्स मिळाली महाआयटी डिपार्टमेंट जे आहे स्टेटचं त्याचं तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का याचं कारण जोपर्यंत हे ब्लॅकलिस्टेड होते तोपर्यंत सगळी टेंडर्स सतत रेग्युलरली हे तुमच्या म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे हे सगळे जे इंटरनल प्रोसिजरल पार्ट आहेत ते सगळे डिपार्टमेंटचे असतात आपल्याकडे मी क्लिअर कट सांगितले 120B कट असेल वी विल इन्व्हेस्टिगेट कट नसेल आमचा रोल नाही. सर सुपेची मोडच काय होती पैसे घ्यायची? पैसे घ्यायचे 2 मिनिटं आपल्याला कल्पना देतो की म्हाडाचा पेपर ज्या दुसऱ्या दिवशी होणार होता त्याच्या आधी म्हाडाच्या पेपर परीक्षेपूर्वी देण्याचं आमिष काही विद्यार्थ्यांना दाखवलं होतं त्या माहितीवरून सापळा रचून दुसऱ्या दिवशी होणारा पेपर पुराव्यानिशी 1 रात्र आधी पकडून आम्ही आरोपित केलं ते प्रितीश देशमुख जीए सॉफ्टवेअरचं संचालक त्याच्याबरोबर हरकळ आणि त्या तपासामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली की त्यांनी यापूर्वी काय केले आणि त्या तपासात जसे जसे पुरावे येतील त्यामध्ये ही टीईटी जी परीक्षा झालेली आहे 20 साली झालेली आहे जानेवारी 20 मध्ये त्या 20च्या परीक्षेत अशी मोडस ऑपरेंडी वापरून त्यांनी असा गैरप्रकार केला त्याच्यात असे पैसे हे केले हा पुरावा आहे जो तपास जो आहे हा तपास पुराव्याच्या दृष्टीनं तो होतो आहे अजून काही पुरावे जसे येतील तसे त्या दृष्टीनं कुठल्या परीक्षा असतील काय असेल तपासामध्ये कुठलीही गोष्ट असेल मग कधी एक्झाम झाली केव्हा झाली ती सगळी प्रक्रिया तपासण्यात येते परंतु एकंदर हा तपास कसा लागला कारण ही परीक्षा झालेली आहे जानेवारी 20 मध्ये आणि आपण 19 ची परीक्षा होती 19 ची जाहिरात होती जानेवारी 20 मध्ये ही परीक्षा झालेली आहे आपण जवळपास 2 वर्षांनी हे करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या डीसीपी भाग्यश्री नवटके आमचे एसीपी तुळपुळे हे पळसुळे आणि तिथले पीआय हाके त्यांची टीम हे तपास करते आहे तपासामध्ये ज्या गोष्टी येतील त्या गोष्टीवरती सगळं सीपी सरांचं क्लोज मॉनिटरिंग आहे सुपरविजन आहे परीक्षेमधले काही गैरप्रकार असतील गैरव्यवहार असतील त्याचे जसे पुरावे मिळतील तसा पुढील तपास सुरू राहील काही डायनेमिक गोष्टी आहेत त्यामुळे या ठिकाणी कृपा करून आम्हाला अँटिसिपेशन मध्ये काही सांगायला लावू नका तपासामधले जे काही मुद्द्याने येईल पुराव्याने येईल ते आम्ही वेळोवेळी मांडतो. सर या तिन्ही परीक्षा झाल्या या परीक्षामध्ये काही इंटरकनेक्टेड समजा हे सगळे हा इंटरकनेक्टेड आहेत म्हणून किती वर्षापासून करताय सगळे हे 5 वर्ष 10 वर्ष असं काय आता हे सगळे प्रश्नाचे उत्तर सिसवे साहेबांनी दिलेले आहेत. सांगितलं सुपे यांची अटक त्यांच्या घरी सर्च आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला इंट्रोगेट या गोष्टी नंतर पुढील गोष्टी उघड येतील. आज ज्या आता सुपेन म्हणजे पहिल्यांदा त्या हरकळ आणि प्रितीश देशमुख यांच्या तपासामध्ये हा टीईटीचा काय घोटाळा आहे याची कुणकुण लागली थोडे पुरावे मिळाले. आता त्याच्याबद्दल प्रत्येक पहिला आरोपी स्वतःबद्दलची जेवढी माहिती तेवढी सांगतो पुढची माहिती सांगण्यासाठी त्या पुढच्या आरोपीला ताब्यात घेतलं जातं त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कस्टडी घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला जाईल. आता पुढील जर समजा याच्यापेक्षा जास्त माहिती डिस्क्लोज केली तर ती अंदाजाने माहिती असेल आणि मला असं वाटतं की आम्हाला हे सगळं कोर्टात मांडायचंय ऑब्जेक्टिव्ह मांडायचंय तर कृपा करून आम्हाला असं अंदाजाने बोलायला लावू नका. जे सुपेच्या तपासात माहिती आहे आपल्याला वेळोवेळी सांगितलं साधारण ते तरी आकडा आले कसं कोण? किती विद्यार्थ्यांचे पैसे स्वीकारले होते नाही आम्ही आता सांगून आमचे रिमांड रिपोर्ट काय लिहिणार सोडून दे ना आता हिंदी में देऊन संपवू आणि 1 to 1 भाषित हां इंग्लिश पण पाहिजे हिंदी करूँ त्याच्यात ये हम लोगों ने आपको पता होगा जैसे कि आरओ की जो डिपार्टमेंट की परीक्षा थी
उसका हम लोगों ने पेपर फुटी का तपास करने के बाद उसी में हमारे को लिंक लगा और उससे हमने म्हाडा जो पेपर फूटने वाला था अगले एक दिन बाद के परीक्षा थी उसको हम लोगों ने डिटेक्ट किया। उसमें जो आरोपी थे प्रीतिश देशमुख और हरकल, उनके पास सर्च एंड सीजर के दौरान या बाकी इंट्रोगेशन के टाइम हमारे कुछ इन्फॉर्मेशन मिली और उसके बेसिस पर कल रात को हमने एक और ऑफेंस रजिस्टर किया है। ये ऑफेंस एजुकेशन डिपार्टमेंट के लोगों ने दाखिल किया है और जगताप ने दाखिल किया है और उसके बेसिस पे ऑफेंस रजिस्टर करके जो 2019 का एग्जामिनेशन 20 में कंडक्ट हुआ था टीटी का, उसमें गैर प्रकार हुआ था, मिसमैनेजमेंट हुआ था, कैंडिडेट से पैसे लेके रिज़ल्ट को चेंज किया गया था। इस तरह की फिरियाद पे कल एफआईआर दाखिल करके 2 लोगों को जो तत्कालीन कंट्रोलर ऑफ एग्जामिनर थे तुपे और उनके साथ एक सुपे और ये अभिजीत करके हैं जो एक आईटी एक्सपर्ट थे, उनको अरेस्ट किया गया है। करीब 89 लाख रुपीस का कैश और 10 लाख रुपए के बाकी चीज़ें सीज की गई हैं घर से। हमारा इन्वेस्टिगेशन चालू है और भी लिंक लग रही है और इसमें और भी गिरफ्तारियां होंगी। नहीं, मॉडस ऐसा था कि ओएमआर शीट चेंज करने, खाली ब्लैंक रख के उसमें भरने का। बाकी भी मोडस थे कि जैसे ओएमआर शीट कि वहाँ रिजल्ट चेंज करने का या फेक रिजल्ट बनाने का। तो सारी चीज़ें का इन्वेस्टिगेशन हो रहा है, जैसे जैसे चीज़ें सामने आएंगी वैसे वैसे हम आपके सामने। सर, पूरा इन्वेस्टिगेशन हेल्थ डिपार्टमेंट वाले पेपर लीक से शुरू हुआ था, अब ये पूरा दायरा जो बढ़ता जा रहा है, आपको लग रहा है कि कहीं ना कहीं बड़ा कैंग है जिसमें पूरा इन्वॉल्व? नहीं, देखिए जो भी है आपके सामने आएगा। जैसे जैसे हमारे पास एविडेंस आएंगे और जो जो हमारी चीज़ें आएंगे उसको हम लॉजिकल कंक्लूजन पर ले जाएंगे। ये मैं पहले प्रेस कॉन्फ्रेंस से बोल रहा था और ये तीसरा है हमारा। एक है। During investigation of our health department paper leak, we found certain clue about MADA, and then that investigation led to preempting any attempt to leak the paper on 12th. Accused were caught, offence was registered. During investigation of those accused and search and seizure, we found certain clue of paper being compromised and the result being compromised of the TET examination which were conducted in 2020 of 19 year, and so we shared that information with the education department, and yesterday night an offence has been registered and we have arrested 2 persons and we have seized approximately 89 lakh rupees of cash and other incriminatory evidence, and further investigation is on. सर, टीएटीचा पेपर जो आहे टीएटीच्या पेपरच्या संदर्भात Sir, the cash which was seized and recovered from this cash. This cash has been reversed cash सुपे. 89 लाख रुपये सर सुपेच्याच एकट्याच्या घरातून सापडले. येस, ठीक आहे. आता तुम्हाला काय पाहिजे ते हे 2 लोक आहेत ते देतील पैसे. आरोग्य विभागात सीज केलेला आहे, दाखवण्यासारखं नाही आहे काय. ट्रैफिक डीसीपी की ईडी चौकशी चालू है, इसके बारे में आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.